हॅलो. तर आज आम्ही आलो होतो आशियातल्या सगळ्यात मोठ्या गणपती मंदिरात, म्हणजे गणपतीच्या आकारचं ते मंदिर आहे. तिथं आम्ही आलेलो होतो. थोडं अहमदाबादवरून थोडं दूर आहे ते, मेहमदाबाद असं त्याचं नाव आहे. तर हे एंट्रीद्वार आहे, इथून एंट्री आम्ही घेत होतो. तर हे बघा, एंट्री घेतलेली आहे आणि खूप सारी गर्दी होती आज, कारण आज संडे पण होता आणि श्रावण पण महिना चालू आहे, त्याच्यामुळं खूप सारे लोक इथं येतात. गुजराती पण येतात आणि आपल्यासारखे पण मराठी पण लोक येतात आणि खूप मोठं हे मंदिरचा एरिया पण आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. तर एकदम मस्त आहे आणि इथूनच आम्हाला लाईन स्टार्ट होऊन गेली होती, त्याच्यामुळं फोटो वगैरे काढायचं काही जमलंच नाही, तर व्हिडिओ घेतले मी. तर ते बघा, मंदिर दिसत असेल तुम्हाला, हे बघा मंदिर दिसतंय तुम्हाला. तर खूप छान असं मंदिर होतं आणि मध्ये पण खूप छान आहे त्याच्यात. आता पुढं मी दाखवणारच आहे मध्ये कसं आहे ते. तर मी इथं लाईनमध्ये थांबलेलो होतो, इथूनच लाईन स्टार्ट होती, कारण आज खूप गर्दी होती खूप सारी त्याच्यामुळं. आणि हे मंदिरचं गार्डन आहे, इथं पण गर्दी होती. हे कारंज्या वगैरे लावलेल्या आहेत तिथं, एकदम छान असं डेकोरेट केलेलं होतं. आणि हे बघा, आता आम्ही एंट्री घेतली मंदिरात. अशा पायऱ्या होत्या, गुफासारखं, थोडं गुफा टाईपचं थोडं आहे. तर आम्हाला 4थ्या मजल्यावर जायचं होतं, त्याच्यामुळं खूप साऱ्या पायऱ्या होत्या इथं आणि छान पण होतं. आणि हे बघा, हे एक मजला आहे, आम्हाला 4थ्या मजल्यावर जायचं होतं. तर पोहोचलो आम्ही 4थ्या मजल्यावर, तर तिथं पण खूप सारी गर्दी होती, कारण खूप सारे लोक आलेले होते. हे बघा, गणपती बाप्पा दिसत आहे तुम्हाला, ते गणपती. तर आता इथं आरती होत आहे, 7ची आरती राहते. आरती संपल्यानंतर आम्ही खाली आलो दुसऱ्या मजल्यावर. तिथं पण श्रावण महिना चालू आहे, त्याच्यामुळं महादेवाचं मंदिराला सजवलेलं होतं खूप सारं आणि खूप मस्त पण होतं. ती महादेवाची पेंट बघा किती छान दिसते आणि खूप छान होतं. आणि इकडं सिक्के चिपकवता मनोकामना पूर्ण करण्यासाठी लोक, आणि इथं पण त्यांनी मांडलेलं होतं, श्रावण महिना होता त्याच्यामुळं. हे बघा, किती लोकांनी कॉईन फेकलेले तिथं मनोकामना पूर्ण करण्यासाठी. हे कॉईन लोक इथं फेकतात आणि छान होतं असं. इथं पाणी ठेवलेलं आहे श्रावण महिन्याचं. आणि मग आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर आलो, तर इथं पण छान होतं. इथं देवीचं एक मंदिर आहे छोटंसं, आणि हे बघा, घरून लोक गहू घेऊन येतात आणि इथं स्वस्तिक काढतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर स्वस्तिक काढावा लागतो, तर असं स्वस्तिक लोक इथं काढतात. तर आता खाली उतरलो आम्ही, हा माझा भाऊ पुढं चालतो येतो. आणि खाली उतरल्यावर पण इथं पण महादेवाची पिंड होती एक मस्तपैकी, आणि तिथं गेली तर छान पिंड होती, कारण श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळं महादेवाचं थोडं महत्त्व राहतं श्रावण महिन्यात खूप सारं. त्याच्यामुळं आता आम्ही इकडं बाहेर एंट्री घेत होतो. इथं प्रसाद वगैरे भेटतो. हे गणपती बाप्पाचं अजून एक मंदिर आहे खाली, जर पाहायचं असलं तर खूप छान आहे पण इथं. आणि हे बघा, आम्ही खाली एंट्री घेत होतो. बाहेर एवढा मोठा घंटा होता आणि आम्हाला अंधारं पडून गेलेलं होतं, कारण खूप सारी गर्दी होती आणि इथं खाया प्यायचं पण होतं. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेल. थँक्यू, धन्यवाद.